आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, अनमोल प्रतिष्ठान अहमदनगर संचलित समर्थ आदिवासी प्राथमिक व माध्यमिक अनुदानित निवासी आश्रमशाळा, चिंचोली काळदात, तालुका कर्जत जामखेड, जिल्हा अहमदनगर। समर्थ आदिवासी प्राथमिक व माध्यमिक अनुदानित निवासी आश्रमशाळा, चिंचोली काळदात या ठिकाणी दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासून सुरू झालेली असून या शाळेमध्ये आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। ही संस्था ज्यावेळेस ओपन झाली, म्हणजे अनमोल प्रतिष्ठान ही संस्था ओपन केली, त्यावेळेस आमचा हा हेतू होता की एक आदिवासी समाजातील मुलं जे खूप असं कामानिमित्त ऊसतोड असतात, हे कामगार असं असतात, त्यांचं शिक्षणाचा काही त्यांना मार्ग नसतो, हा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी, त्या मुलांचं शिक्षण होण्यासाठी ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि इथे मौजे चिंचोली काळदात येथे स्थापन केली आणि पूर्ण आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षण मिळावं, त्यांचे काही गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही ही शाळा स्थापन केली। तर ही एक आश्रमशाळा आहे, आदिवासी आश्रमशाळा। आदिवासी मुलं म्हटलं की असंख्य अडचणी, ह्या फक्त आम्हालाच माहिती त्या मुलांना किती अडचणी येतात। ते जे मुलं आहेत ते अगदी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर असतात, त्या शिक्षणाच्या बाहेरच्या प्रवाहातल्या मुलांना शाळेमध्ये आम्ही त्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांचा सर्वे करून हे मुलं आहेत यांना आमच्या शाळेत पाठवा असं आम्ही त्या पालकांना विनंती करतो आणि त्या पालकांना आम्ही मुलं शाळेत घालण्यासाठी सांगतो। ते मुलं इथे येतात त्यावेळेस त्यांचा आणि शाळेचा कधीही परिचय नसतो, त्यांना शालेय वातावरण, शिस्त यांचा कसलाही गंध नसतो। त्यांच्यामध्ये पण खूप सुप्त कलागुण आहेत, त्या सुप्त कलागुणांना ओळखून आम्ही त्यांना वाव देऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटी, आनंददायी शनिवार, वेगवेगळे उपक्रम, संगणक, डिजिटल तंत्रज्ञान यांचा वापर करून आम्ही त्यांना हळूहळू शिक्षणाच्या प्रवाहात आणतोय। शाळेतील उपलब्ध सोयी सुविधा, संस्थेची निसर्गरम्य इमारत आणि भव्य क्रीडांगण, अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा, मुलामुलींसाठी राहण्याची स्वतंत्र निवास व्यवस्था, प्रशस्त क्रीडांगण व वैयक्तिक क्रीडा मार्गदर्शन, संस्कारक्षम व्याख्यान सत्रांचे आयोजन, सुसज्ज संगणक शाळा, ग्रंथालय व प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वृंद, मुलामुलींसाठी स्वतंत्र शौचालये, सर्व विद्यार्थ्यांना तेल, साबण, दंतमंजन, 2 गणवेश, लोकरीचे स्वेटर, खेळाचे गणवेश, बूट, सॉक्स मोफत उपलब्ध, गणवेश, पाठ्यपुस्तक, वह्या, जीवनावश्यक साहित्य शाळेमार्फत मोफत। शालेय अभ्यासाव्यतिरिक्त स्वतंत्र निवासी विद्यार्थ्याचा सायंकाळी व सकाळी विशेष अभ्यास, अनाथ मुलांना विशेष प्राधान्य व लक्ष, सीसीटीव्ही निगराणीत परिसर। तर आपल्या समर्थ आश्रम शाळेमध्ये आपण रोज सकाळी मुलांना लवकर उठून त्यांचा व्यायाम घेतो, त्यानंतर त्यांचं आवरून त्यांचे सकाळी 8 ते 9च्या दरम्यान अभ्यास घेतो। सकाळी 8 वाजता विद्यार्थ्यांना नाश्ता दिला जातो। नाश्त्यामध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ दिले जातात, कधी शिरा असेल, कधी पोहे असतील, कधी उपीट असेल, कधी मसाले भात असेल। त्याचबरोबर दररोज विद्यार्थ्यांना दूध दिलं जातं, आठवड्यातून 1 दिवस चिकन दिलं जातं, चिकन अथवा अंडी दिली जातात। जेवणामध्ये कडधान्याचा समावेश असेल, पालेभाज्यांचा समावेश असेल, असा सर्व पद्धतीचा आहार विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिला जातो। 10च्या दरम्यान आपण प्रार्थना परिपाठ घेतो, त्यानंतर 11:15ला वर्ग आपले भरतात। 11:15 ते 5 वाजेपर्यंत शाळेची वेळ आहे। त्यानंतर संध्याकाळी मुलांना खेळण्यासाठी 1.5 तासाचा वेळ दिला जातो। 1.5 तास खेळल्याच्या नंतर संध्याकाळचं जेवण सायंकाळी 7 वाजता दिलं जातं। त्यानंतर दररोज रात्रपाळीचा अभ्यास घेतला जातो मुलांचा 1.5 तास। प्रत्येक दिवशी वेगवेगळे शिक्षक रात्रपाळीला असतात। शिक्षक बसून सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित अभ्यास घेतात आणि साधारणतः 9:30 वाजता सर्व मुलं झोपतात। अशा प्रकारे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचं दैनंदिनी असते। तसेच विविध उपक्रम राबवले जातात, जसे की दिवाळी, गणपती, रक्षाबंधन इत्यादी।
अश्विनी अमोल जाधव. मी अनमोल प्रतिष्ठान ची अध्यक्ष आहे आणि आज या ठिकाणी अनमोल प्रतिष्ठान अहिल्यानगर येथे समर्थ आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या साठी आज श्री सयाजीराव शिंदे वृक्षप्रेमी आणि सिनेअभिनेते हे आमच्या शाळेसाठी भेट देण्यासाठी येत आहेत. आले की आपण पहिले त्यांचे केस वगैरे कट करून व्यवस्थित करून घेतो. हां, तर ते एकदम ओके दिसतात. कितवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत ना? पहिली ते 10वी. आत्ता 10वीचे तिकडे पोरं तिकडे बस. तर काय या 6 तालुक्यात शाळा नव्हती आदिवासी विभागाची, त्यामुळे हे जात होते शाळेत नव्हते जात. कुठं जिल्हा परिषद शाळेत जायचे, कुठं खाजगी शाळेत जायचे. पण इथं कसं फी ना तिकडे त्यांना फी द्यावं लागायची. इथं काही 1 रुपया द्यायचा नाही. राहणं खाणं ड्रेस सगळं आपल्याकडनं. त्यामुळे बऱ्यापैकी मिळतात मुलं. तर त्यांचे आई वडील पण मग नसतात ना घरी. हे ते काय ते आत्ता मशीन आणले आपण चपाती बनवायची नवीन घेतली. इकडं एका कंपनीने आपल्याला दिली CSR मधून. इथं चपाती बनवणार. इकडे पिठाचं पण दिलं त्यांनी. किती लोक जेवण बनवलं? तेवढ्या मुलं असतील. रोजची संख्या एकदा रात्री काउंट करायची. मग सकाळी त्यांना नाश्ता 7 वाजता. मग त्याबरोबर दूध आणि पोहे शिरा उपमा रोज मेनू आहे. मग दुपारी जेवण संध्याकाळी जेवण. असा मेनू आहे म्हणजे वार ठरलेला आहे गव्हर्नमेंट. त्याप्रमाणे द्यावं लागतं त्यांना. रविवारी काय द्यायचं, सकाळी काय, संध्याकाळी काय, असं शनिवारपर्यंत सगळं मेनू. दूध इथं किती लागतं? मग जेवढे जसे मुलं असतील तसं त्याप्रमाणे 300 मुलं म्हणजे कप म्हणलं तरी ग्लास द्यावा. स्टीलचे ग्लास, केळी आहे, ते सगळं जे शासनाचं आहे ते दाखवावं लागतं. अनमोल प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केल्यानंतर माननीय श्री अनमोल प्रतिष्ठानचे संचालक ज्यांनी ही स्थापन केली श्री अमोल भाऊसाहेब जाधव यांनी ही शाळा 1 ऑगस्ट 2023 रोजी मौजे चिंचोली काळदात येथे सुरू करण्यात आली. येथे हे छोटंसं रोपटं अमोल जाधव यांनी लावलं. ह्याच्यासाठी आमचे शिक्षक असतील, आमचे मुख्याध्यापक असतील, आमचे सर्व कर्मचारी असतील, पालक असतील आणि विद्यार्थी असतील, ह्या सर्वांच्या साथीने आम्ही हे छोटंसं रोपटं आज वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ह्यासाठी आश्रमशाळेसाठी जे सगळं साहित्य लागतं, जे काही उपयोगी वस्तू लागतात, ही आमची संस्था पूर्णतः पोहोचवण्याचा त्यांना प्रयत्न करते. आमचे शिक्षक लोक पण सगळे आहेत ते खूप छान त्यांना सगळं सांभाळतात, सगळं त्यांचं पालनपोषण करतात. जे पालक करत नाहीत ते आम्ही सर्वजण करतो. आमची ही संस्था एक कुटुंब म्हणून आम्ही चालवतो. हॅलो हॅलो. मध्ये शाळा सोडून गेले बिले ह्याचं रेकॉर्ड काय? नाही, ते रजेवर जायचं असेल तर आपल्याकडे रजिस्टर आहे, फॉर्म आहे. उद्या काही झालं बाहेर तर मग आपल्यावर येतं ना. ते तसं सोडता येत नाही. गेटला कुलूप लावून ठेवावं लागतं. काही मुलं मध्येच पळून जातात. अचानक खेळताना ते शोधून आणावं लागतं. ते आपली जबाबदारी असते ना. हो, अचानक असं होत नाही
पण जे नवीन नवीन येतात घरी ते गेलं तर तो कसं माहिती कळते त्याची? इथं खेळताना काय होतं लगेच लक्षात येतं आणि आलं की मग त्यांना शोधावंच लागतं. मग ते इथंच जवळपास असतात आणि ते घरीच जातात, इथून निघालेत आणि पायी जातात. विशेष म्हणजे किती लांब घर असेल? 8-10 किलोमीटर 20 किलोमीटर असले तर ते निघणार. अरे बापरे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील अनमोल प्रतिष्ठान अहिल्यानगरचे संस्थापक माननीय अमोलजी जाधव साहेब. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू अशा सर्वच भाषांमध्ये ज्यांनी अतिशय भूमिका योग्य पद्धतीने केलेल्या आहेत आणि त्यांच्या सर्व भूमिका नावाजलेल्या आहेत असे माननीय सयाजी शिंदेसाहेब. आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री देवराई ही सामाजिक संस्था स्थापन केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सह्याद्री देवराई निर्माण केल्या. प्रत्येक गावात जाऊन झाडं लावणं किती गरजेचं आहे, निसर्गासाठी झाडं लावून ऑक्सिजन आपल्याला कशा पद्धतीने मिळू शकतो. आणि आई आणि झाड ह्या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्यावर निस्वार्थी प्रेम करत असतात. अशा पद्धतीने सह्याद्री देवराईचं काम पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत सन 2016 हे सह्याद्री देवराईचं काम पाहत असतो. मी त्यांना विनंती केली की आमच्या आदिवासी विभागाच्या शाळेला तुम्ही भेट द्या आणि त्या विनंतीला मान देऊन आपल्याकडे सर आलेले आहेत. त्यांचं मी आमच्या बुरानगर अनमोल प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने स्वागत व्यक्त करतो. तसेच आपल्या या परिसरातील चिंचोली गालदाचे सरपंच आणि स्वानंद शिक्षण संस्थेचे सचिव बापूसाहेब काळदाते, तसेच आपले मिरजगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक झंझारसाहेब. त्यानंतर आपल्याला आज तुम्हाला सांगण्यासाठी मला आनंद होतो आहे की आपल्या आश्रमशाळेसाठी रोज किचनमध्ये भरपूर काम असतं. मग त्यामध्ये चपाती बनवणं आलं, पिठाचे उंडे करणं आलं, पीठ दळण करणं आलं. तर यासाठी नगरच्या होगनास कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अंदाजे 3 लाख रुपये खर्च करून आपल्याला एक चपाती मेकिंग मशीन, त्यानंतर पिठाची गिरण आणि इतर उंडे बनवण्याचं मशीन, असं सर्व साहित्य साधारण 3 लाख रुपये किमतीचं त्यांच्या CSR फंडातनं आपल्या संस्थेसाठी दिलं. या सर्व प्रयत्न आणि हे मिळवून देण्यासाठी आमचे मित्र राजेंद्र पवार, ज्यांचं स्वतःचं नव ग्रामोद्योग म्हणून एक संस्था आहे आणि त्यामार्फत त्यांचंसुद्धा महाराष्ट्रात काम चालू आहे, त्यांनी खूप मदत केली. ते पण इथं आज उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्हाला भेटून सगळ्यांना खूप आनंद झाला. दुर्दैवानं आपल्या देशात जाती हा प्रकार फार वाईट पद्धतीनं आहे. जाती ह्या नीट घेतल्या जात नाहीत, समजल्या जात नाहीत. जाती व्यवसायासाठी होत्या आणि काही जातींवरती खूप अन्याय झालेत. तर जात हा आपल्या देशाचाच फार मोठा रोग आहे. पण तुमच्या इतक्या लहान वयात तुमच्यावर हे प्रसंग आलेत. मला फार काळजी वाटते की भिल्ल आणि आदिवासी, पारधी हे जमातीची इतकी लहान लहान मुलं आलीत. आणि मध्ये आम्ही सातारला ऊसतोड कामगारांचे तिकडे कामगार आले होते आणि मी त्यांचा एक एपिसोड पण केला होता. आला नाही ना रे अजून तो. तर तेव्हा मी त्यांना भेटलो होतो आणि त्यांची माहिती घेतली होती आणि आज प्रत्यक्ष तुम्हाला बघतोय. त्याच्यापूर्वी पण मी माहिती घेतली होती. दया पवारांची एक कविता होती की बाई मी धरण धरण बांधिते आणि माझं मरण मरण कांडिते, पेरा पेरा तर साखर तुमचं पिकलं शिवार, कणिकोंडा मी रांधते आणि बाई मी धरण बांधते. तर ही कणिकोंडा रांधणारी माणसं तुमचे आईवडील आणि तुम्ही या देशात गेल्या 70 वर्षापासून 100 वर्षापासून हेच काम करताय आणि देश परत आहे त्याच अवस्थेत असतोय. तर मला असं वाटतं की तुम्हाला अमोल जाधव आणि ही जी संस्था आहे, शाळा, ही एक चांगली गोष्ट आहे. तुम्ही तिथं चांगलं शिका. मुख्य म्हणजे तुम्ही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलायला शिका. आयुष्यात किती मोठं झालं तरी पैसा हा आपला फार मोठा रोग आहे आणि त्यामुळं इतकी आजारी पडलेली लोक आहेत आपल्या देशात पैसा पैसा करून. म्हणून काय ते 500 वर्ष जगत नाही, हे लक्षात ठेवा. जगात आईवडील हेच खरं आपली शिक्षण संस्था असते. पण आता तुमच्या आईवडिलांवर जो प्रसंग आला आहे तो तुमचा येता कामा नाही. किमान पैसा, किमान चांगलं राहणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे, हक्क आहे. अन्न वस्त्र निवारा हे प्रत्येकाला चांगलं मिळालंच पाहिजे.
पण एका बाजूने प्रचंड लूट होत असताना ती बघत असताना ते बनायचं आहे असं मनात ठेवू नका, कारण तोच एक मोठा कॅन्सर आहे. खूप पैसे कमवणं, खूप गाड्या घेणं, खूप बंगले घेणं, ह्याच्यात का रोग नाही आपल्या जगातलाच. तर त्याच्यामुळं उच्च नीच, लहान मोठा हा व्यवहार खूप वाढतात. तर मला असं वाटतं की अशा शाळेत तुम्ही शिकताय तर तुम्ही चांगले नागरिक व्हाल, तर देशासाठी, माणसासाठी काम करता आलं पाहिजे आपल्याला. जाता जाता आयुष्यात काय लोकांना आनंद देता आला पाहिजे ना. दुसऱ्याला मारून मुटकून हे जगतात लोक, हे राक्षस म्हणायचं कोण तर तेच राक्षस असतात. तर आपल्याला राक्षस नाही व्हायचं ना. देव राक्षस या सगळ्या मानायच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही त्या पद्धतीनं शिका, मोठे व्हा आणि तुम्हाला खरं जगणं कळणार. खूप श्रीमंती, खूप पैसा असलेल्या लोकांना जगणंच कळत नाही, माणसंच कळत नाही, माणुसकीच कळत नाही. हे दुर्दैव आहे. त्यामुळं खरं आपण चांगल्या पार्ट्यात आहोत. फक्त गरिबीनं इतकं जीव काढायला नको, अशी गरिबी नको आपल्याला. किमान सगळ्या गोष्टी, नैसर्गिक गोष्टी आपल्याला मिळाल्याच पाहिजेत. तर त्या तुम्हाला मिळत. आणि अमोल जाधव आणि त्यांना सपोर्ट करणारे तुमचे जे तुम्ही जागा दिली, तुम्ही एक मशीन दिली, तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि अशा पद्धतीची माणसं जगात आहेत म्हणून हे जग चाललं आहे. जगात चांगली माणसं खूप आहेत हे लक्षात घ्या. आणि वाईट वाटून घेऊ नका की तुम्हाला असे दिवस काढायला लागतात. पण तुम्ही सगळे चांगले मोठे व्हा, चांगली माणसं व्हा, असं मी तुम्हाला सांगेन. धन्यवाद. मुळांचे कुळ घेऊ, घोडांचे बळ होऊ. मुळांचे कुळ घेऊ, घोडांचे बळ होऊ. झाडांचे गुण घेऊ, झाडांचे गुण गाऊ. मुळांचे कुळ घेऊ, घोडांचे बळ होऊ. झाडांचे गुण घेऊ, झाडांचे गुण गाऊ. अनमोल प्रतिष्ठान संचलित समर्थ आदिवासी निवासी आश्रमस्थळीला भेटलो आज. फार छान वाटलं. इतकी गरीब आणि ऊसतोड कामगार, भिल्ल आणि पारधी मुलांची, काही ज्या माणसांची जी मुलं, कुटुंबाची अशी लहान लहान मुलं शोधून काढून त्यांना शिकवायचं काम चाललं. हे फार मोठं काम चाललं आहे. म्हणजे भिल्ल, पारधी यांची अवस्था फार वाईट आहे. म्हणजे आपण आपल्याला वाटतं की रस्त्यावरती नाक्यावर भीक मागणारे आहेत, पुलाखाली राहणारी माणसं आहेत, ती भिल्ल पारधीचीच आहे. त्यांची कुठं गणतीच केली गेली नाही आहे. जातीचा खूप प्रॉब्लेम आहे आपल्या देशात आणि माणसातलं माणूसपणच हरवत चाललं आहे. अशा काळात अशा लोकांची शाळा चालवणं हे फार चांगलं काम आहे. आणि ह्या मुलांना, ही मुलंच देशाचं काहीतरी चांगलं केलं तर करू शकतील. कारण आता ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत, ज्यांच्याकडे सत्ता आहे, ती इतकी बारगळले, इतका देश आपला नको त्या मार्गावर चाललेला आहे आणि त्याचं काही लिमिट राहिलं नाही. अशा काळात अशा मुलांना घेऊन ह्यातूनच कोणीतरी चांगला मुलं घडतील आणि परत आपल्या देशाला काहीतरी वळण लागू शकेल. आता देश अतिशय वाईट वळणावर आहे आपला. तर आपण अपेक्षा करूया की हे असं अनमोल प्रतिष्ठान, समर्थ आदिवासी हे जी मुलं आहेत त्यांना जाणीव आहे आणि त्यांनी बिघडू नये अशी अपेक्षा करून त्यांनी पुढे चांगलं काम करतील अशी अपेक्षा करू. धन्यवाद. अनमोल प्रतिष्ठान अहिल्यानगर संचलित स्वामी समर्थ आदिवासी निवासी आश्रमशाळा आपण चालवत आहोत आणि 2023ला आपण ही प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा चालू केलेली आहे. नगर जिल्ह्यातील 6 तालुक्यामध्ये म्हणजे कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर, नगर या तालुक्यात यापूर्वी एकही आश्रमशाळा कार्यान्वित नव्हती. म्हणजे शासकीय आश्रमशाळा नव्हती आणि खाजगी नव्हती. तर 2023ला ही मी आश्रमशाळा इथं चालू केल्यानंतर ह्या परिसरात जे भिल्ल समाजाचे आणि पारधी समाजाचे कुटुंब आहे त्यांचे आम्ही सर्व त्या ठिकाणी त्यांच्या पालावर जाऊन, त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या मुलांना आपल्या शाळेमध्ये कसा प्रवेश देता येईल तसं त्यांच्या सर्व आईवडिलांची मिटिंग घेऊन, त्यांचे मेळावे घेऊन आम्ही त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात तुम्ही आलं पाहिजे, तुमच्या मुलांनी शिकलं पाहिजे, मुली शिकले तर तुमचं कुटुंब सुधारेल, ह्या हेतूने आम्ही त्यांना खूप आग्रह धरला. आणि गेल्या 3 वर्षात आमच्याकडं 300-400 मुलं आता प्रवेश झालेले आहेत आणि 1ली ते 10वी असं शिक्षण घेत आहेत. यामागे आमची एकच भूमिका आहे की हा जो वंचित घटक आहे, वंचित समाज आहे भिल्ल आणि पारधी, तो मुख्य प्रवाहात, शिक्षणाच्या प्रवाहात आला
तर ज्या त्यांच्या समाजाबद्दल इतर समाजामध्ये ज्या त्यांच्याबद्दल बोललं जातं की ह्या समाजाचे लोक काय करतात, कसे ऊसतोडीच्या जास्त प्रमाणात यांच्या ऊसतोडीला जातात किंवा इतर काही ते चुकीचे कामं पण होत असतील, पण त्या कामं सोडून हे मुलं जर शिकले तर त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून नोकरीमध्ये म्हणा, स्पर्धा परीक्षामध्ये मोठी संधी आहे आणि ते त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम आमची अनमोल प्रतिष्ठान संस्था करत आहे. यासाठी आम्हाला नेहमी मार्गदर्शन सयाजी शिंदे साहेबांचं मिळत असतं. या आमच्या शेजारी स्वानंद शिक्षण संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत डॉक्टर काळदाते आणि सचिव बापूसाहेब काळदाते यांचं मार्गदर्शन मिळत असतं आणि या सर्वांच्या मदतीमुळे आम्ही हे करू शकलो आणि इथून पुढं निश्चितच चांगल्या प्रकारे ह्या मुलांना सुखसुविधा, चांगलं आरोग्य, चांगले शिक्षण आम्ही उपलब्ध करून देऊ अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो.